कोण मरायला फोन करताय? सुल्ले, थांब जरा, मी निघते घरात आता, कळलं? नाही, तू निघू नकोस, घरीच बस. काय? अगं घरी कशी बसू मी? माझ्या होणारे जाऊबाई 100 प्रश्न विचारतील मला. काय मग आज क्लास नाही? अय्या सुट्टी? अय्या तू बुट्टी कशी घेतली? हा, मला सोडायला येतील तिथपर्यंत. अरे त्याच काय अख्खं घर घेऊन येतील. नको, मला येऊ दे ना. हे बघ, आता तू तुझं मॅनेज कर. तू रोज रोज माझ्या घरी येतेस, चकाट्या पिटत बसतेस. बरं तुझं तोंड अखंड चालूच असतं, सारखी काही ना काही खायला मागतेस. तुला माहितीये, मागच्याच आठवड्यात माझ्या नवऱ्याने चकल्या, चिवडा, वेफर्स, खारे शेंगदाणे असे सगळे डबे भरले होते. वल्लीस आणि सगळं 4 दिवसात संपलं. आता सतत माझ्या मागे चिडचिड करत असतो की हे सगळं इतक्या लवकर कसं काय संपलं म्हणून. ऐक ना, बरं मी नाही खाणार, मी स्वतःचा डबा घेऊन येते, पण मला येऊ दे ना. त्याचा काय उपयोग? आता माझ्यात आणि माझ्या नवऱ्यात जे भांडण व्हायचं होतं ते झालंच ना. हे रोज रोज माझ्या घरी येणं ना काही बरं नाहीये वल्ली. अगं पण मग मी कुठे जाऊ? अगं हा विचार तू तुझ्या घरच्यांना वेड्यात काढायच्या आधी करायचास ना. सुरले, ऐक ना, तू माझी लहानपणापासूनची एकदम खास मैत्रीण आहेस ना. हा, मग तुझ्या खास मैत्रिणीला तू असं पावसा पाण्याची वाऱ्यावर सोडणार आहेस का? हे बघ वल्ली, मला आता हे असं इमोशनल ब्लॅकमेल करणं बंद कर. आणि आता मला गळ घालून ना काहीच होणार नाहीये. चल ठेवते मी फोन. अगं क्लास नाही आता. ऐक ना, मी पोहे करून ठेवलेत आणि एक साधारण 5-7 कप चहा करून ठेवलाय. थर्मस मध्ये आहे. पोहे गरम करून घ्या आणि चहा देशील ना सगळ्यांना? तुम्ही नाश्ता केलात? नाही, कॉफी प्यायला ना मी, मला पुरेसं आहे तेवढं. अहो असं काय करताय? मी काम करतो, डब्यात थोडेसे पोहे देतो, तुम्ही रस्त्यात खा. नाही, ऐक आधी मी सांगते ते ऐक, ते जास्त महत्वाचं आहे. वल्लीला सांग मी कणिक मळून ठेवली आहे आणि तू पोळ्या करून घे आणि भाजी फोडणीला टाक. हा, बाकीचं सगळं उरकलंय मी. तुम्ही काहीच न खाता कसं म्हणजे? अरे तिथे पोचल्यानंतर काय, मला आहे ना चहा, नाश्ता, पाणी सगळंच मिळणार आहे. जिंकलेत हो होणाऱ्या जाऊबाई, आधी जिंकलेत सगळ्यांना, मग आता कशाला ही मस्का मारी? आणि हे बघ इम्पॉर्टंट, माझ्या कपाटाच्या किल्ल्या आणि ऑफिसच्या ड्रॉअरच्या किल्ल्या प्लीज सांभाळून ठेव आणि कुणाच्या हातात देऊ नकोस. ऐका ना, तुमचं जीपीएस लोकेशन शेअर करा. अरे पण 1 मिनिट, ते मी करेन. मी जंगलात जाते का असं वागतोस तू? आणि तुम्ही पण अशा वागताय जसं काही तुम्ही या वाड्यात राहत नव्हतात तेव्हा सगळ्यांना उपाशीच ठेवायचो मी वाड्यात, कोणाला काही द्यायचो नाही खायला प्यायला. बरं, मी फक्त स्वतःची चिंता करेन आणि घरच्यांची चिंता मी करतो, तुम्ही त्याची काळजी करू नका. तुम्ही मन लावून तुमचं काम करा. ओके ओके. अजून काहीतरी चाललंय तुमच्या मनात, बोला. आपण अलीकडे खूप भांडतोय. मला आता असं वाटायला लागलंय की मी पारिजातला होते तेच छान होतं. तुम्हाला इकडे राहायला आला त्याचा पश्चाताप होतोय का? नाही नाही, तसं नाहीये. आईनं हट्ट केला म्हणून लग्नाआधी इथं राहायला आले. वल्ली पण म्हणाली आपण दोघी जाऊ लग्नाआधी एकत्र राहून पाहू. पण मला नाही जमवून घेता येत आहे वल्ली बरोबर. मी खूप प्रयत्न केला सौरभ, पण नाही जमत आहे. त्या नादात आपल्यात दुरावा येतोय, आपली भांडणं होत आहेत. मग यासाठी आपण काय करायला पाहिजे असं वाटतं तुम्हाला? ते अजून मी ठरवलं नाहीये, पण मी मुंबईला जाऊन परत येईपर्यंत तू याचा विचार करावास असं मला वाटतं. म्हणजे आपल्यात प्रेम आहे हे सत्य बदलणार नाहीये, पण सौरभ आपण एकत्र राहावं का याचा विचार व्हायला हवा.
मला माहितीये मी अचानक काढलाय ना हा विषय, त्यामुळे तुला वाईट वाटेल कदाचित, पण हे असं सतत भांडण्यापेक्षा आपण त्यातनं काहीतरी मार्ग काढूया. मिस अनामिका, भांडण तर भांडण, त्या निमित्ताने आपलं नातं तर पुढे जात आहे. हो, पण असं भांडत भांडत पुढे जाण्यात काय अर्थ आहे सौरभ? आधी सुद्धा आपण एकत्र होतो, आपण किती गप्पा मारायचो, भेटायचो, बोलायचो, किती गोष्टी शेअर करायचो आपण, तेव्हाही होतो एकमेकांसाठी. पण एका छताखाली राहून अशी वाट लावून घेण्यापेक्षा वेगळं राहिलेलं काय वाईट? मला काय बोलावं तेच सुचत नाही. नाही, मी काय म्हणते की आत्ता लगेच नको, पण तू विचार कर, मग बोलूया आपण आणि मग निर्णय घेऊ. आत्ता नको, आता घाईत, आता उशीर होतो ना, आल्यावर बोलू. निघूया. तुझ्या त्या खोट्या क्लासमध्ये मॅनर्स शिकवत नाहीत का? सुट्टी सुट्टी मिस अनामिका, तुमच्या पाठीमागे आता ही वल्ली काय काय करते ना ते बघाच. दादा, अगं काय केव्हाचा फोन टणटण वाजतोय तुझा? अगं हो हो, अगं नीलचा फोन आहे, घेशील का नाही? नील गेला खड्ड्यात, अज्जू मला तुला भेटू देत आधी. हो ग बाळा, अगं पण तो तिकडे अस्वस्थ झाला ना, फोन घे. भेटू देत ना, मी तुला किती दिवसांनी भेटते यार. I missed you. बडा ग तो. कुठे होतीस इतके दिवस? काय करू तूच सांग, तुझ्या त्या कोकणातल्या आजीशी माझं काय जमत नाही. मग मी आपली फिरत राहते. मी बरी, माझ्या विरंगुळा केंद्राच्या मैत्रिणी बऱ्या. अरे हे बरं आहे, म्हणजे कावेरी आजीला फक्त मी आणि मम्मानी सहन करायचं होय. घ्या 5 मिनिटात तिसरा फोन. राहत नाही वाटतं तुझ्याशिवाय त्याला. अज्जू प्लीज हा, आता कुणावर नाही चिडवू नको. I have some standards to live up to, you know. हॅलो हॅलो हॅलो, राधा राधा प्लीज नाही नको म्हणूस. कशाला? राधा, माझी बेकार पाडली का, माझी माझी पार वाट लागली, मला काही सुधरतच नाहीये. ओके हो हो काय म्हणतेस? तर तूच म्हणलास ना नाही नको म्हणूस. राधा मस्करी करू नकोस हा. मला विचार तरी आधी काय झालं. आणि मी तुला संकटातून खूप वेळा वाचवलंय, आता परतफेड करायची हीच वेळ आहे. फाईन. काय असं संकट कोसळलंय रे तुझ्यावर? अगं राधा, काय झालं, काल ना माझ्या घरी पार्टी झाली आणि आता घरी मित्र अस्ताव्यस्त पडलेत. घराची पार वाट लागली आणि आई नाना कधी येतील पुण्यात, म्हणजे कुठल्याही क्षणी आता शिवाजीनगरला उतरतील ते. मग आता आता काय माझी वाट लागणार आहे. अगं लहानपणी ते शाळेत विचारायला यायचे, आमच्या पोरा हुशार शे ना, डब्बू पैसा नाही शे ना. मला वाटतं बहुतेक ते अनामिका मॅमना विचारायला येणार, आमचा पोरगा काय दिवे लावतोय म्हणून पुण्यात. सोपं की मग त्यांनाच कन्व्हिन्स कर ना तू. म्हणावा चला माझ्या मॅम कडे, तुम्हीच विचारा मुलगा कसा काम करतोय ते, आणि मग नाही रूमवर. अगं पण मॅम मुंबईला गेल्यात ना. अरे बाळा, पण मी आणि रमाजी आहोत की नाही इथेच. आता हे बघ, तू त्यांना इकडे आणायला कमीत कमी तासभर घेशील, त्यानंतर इकडे गप्पा टप्पा चहा वगैरे त्याच्यात तासभर मोडेल. तोपर्यंत तुझे रूममेट सुटतील, मग त्यांना सांग क्लीन अप करून ठेवा, मजा इकडनं रूमवर. काय ब्रिलियंट आहे सर तू राधा, हे मला का नाही सुचलं? कारण तू जरा अति सरळ आणि भोळा आहे, तुला नाही जमणार आहे. ते काय आहे, जी लोक डिझास्टर्स क्रिएट करतात ना, फक्त त्यांनाच डिझास्टर मॅनेजमेंट जमतं. ते काही असू दे, पण आयला. ओके बाय. हॅलो मॅड पिक्चर.
पल्ले काय ग काय करतेस? काही नाही, सकाळी अंगण सगळं झाडलं होतं, पण म्हणलं परत एकदा झाडून घेऊया, कचरा झालाय ना. नीट झाड ना मग जरा, माझ्या अंगावर नको पाडूस. आणि काय ग आज तुला क्लासला नाही जायचं का? नाही म्हणजे तुझी ती साडी नाही, ते केसाचा आंबाडा नाही, काय नाही का? ते नाहीये आज. तो भिडे ब्रिज आहे ना, खूप पाणी जमलंय तिकडे. म्हणजे हो, तो ब्रिजच पाण्याखाली गेलाय. मग मी पलीकडे कशी जाऊ ना. आता दुसऱ्या पुलावरून. पुण्यात नदी ओलांडायला काय एकच पूल आहे का? कितीतरी पूल आहेत. नाही नाही, तशी मी गेले असते, पण आता मी समजा गेले आणि कुठेतरी अडकले, कशाला पाहिजे ते सगळं, हो की नाही? त्यापेक्षा मी म्हटलं आपण घरी थांबूया, माई मावशींना घरकामात मदत करूया. करू ना? कर ना, जरा नीट तरी काढ. हो हो. अरे वा, डबा कोणाला? तो निखिल थांबलाय ना दारात, त्याला द्यायचा. अरे कसं आहे? कर कर तुझं काम कर. हा सावकाश. हा, आई ऐक. मस्त आहे डबा. हा आज इम्पॉर्टंट, माझ्या कपाटाच्या किल्ल्या आणि ऑफिसच्या ड्रॉअरच्या किल्ल्या प्लीज सांभाळून ठेव आणि कुणाच्या हातात देऊ नकोस. बाबा, छान छान होणाऱ्या जाऊबाईंचे कप. लक्ष्मी, अरे बापरे, चला बाई अजून. अगं बाई काय काय? हा तू काय इथे पण केर काढतेस? हा, म्हणलं काढून घेऊया ना, जरा झाडून घेतलं. जरा नीट काढ. हा बाकी चल होऊ दे काम तुझं. मी सना काय येतो. बरोबर, याला म्हणतात संसारात पडणं, कळलं ना? आतापर्यंत माई मावशी येतो ग, त्याच्या जागी आता मी सनोमी का येतो ग, हे झालं वाटतं. त्या माझ्या आयुष्यात आल्या तरी तुझी जागा कोणी घेणार नाहीये. ठीक आहे रे, तू विसरलास तरी हरकत नाही. मी काय तुला आयुष्यभर थोडीच पुरणार आहे. झालं का तुझं सुरू? बरं बाबा, गप्प बसते. उगा तुझी बायको नाही आहे ना म्हणून तुला उगाच त्रास नको बाई यायला. ऐक, आपण मी सनामिकांची खूप परीक्षा बघतोय का ग? अरे वा, अरे लग्न म्हटलं की परीक्षा ही आली. पण त्या जेव्हा वाड्यात राहायला येणार असं ठरलं तेव्हा मीच म्हटलं होतं ना की मला त्यांची परीक्षा घेतलेली चालणार नाही. आता मीच माझा शब्द पाळत नाहीये असं मलाच वाटायला लागलंय. कसं असतं ना सौरभा, संसार म्हटला ना की सगळ्या गोष्टी आपल्या मनासारख्याच होतात असं नाही. ते काही काही वेळेला तडजोड ही करावीच लागते. मावशी, पण त्या वाड्यात आल्यापासून आपण काय करतोय? फक्त भडीमार करतोय त्यांच्यावर. नियम अटी, नियम अटी. एक सांगू का, अजून लग्न व्हायचंय म्हणून तिला अगदी पाहुण्यासारखं वागवावं, मग तिच्या समोर जरा गोड गोड चित्र उभं करावं, हे मला नाही पटत. उलट तिला इथली खरी परिस्थिती समजायला हवी. हा, मग तिच्या समोर जरा कठोर चित्र उभं केलं तर हरकत नाही. म्हणजे तिच्या अंगावर जरा जास्त काम पडत असेल, पडू दे. मग जेव्हा ती लग्न करून इथे येईल तेव्हा तिला जास्त सोपं जाईल नाही काय? तुला माहितीये ना, तू या जगातली सगळ्यात सुंदर आणि हुशार स्त्री आहेस.
नीट सांभाळून जा रे बाळा. येतो. हा? आजू आजी इमर्जन्सी मदत हवी आजी. काय झालं काय? ओके ऐक, आता दिलचा फोन आला होता. त्याच्या घरचे येणार आहे तिथे पुण्यामध्ये गावाहून. हा आपल्या घरी येणार आहेत कारण त्याच्या मॅमच्या घरी यायचंय ना म्हणून. हा? अगं बाई म्हणून का फोन करत होता? हा अगं एक नंबरचा लाल गोट्या मुलगा आहे हा. गरज नसताना इथे नेहमी येत असतो आणि आता गोतावळा कशाला आणतो इकडे. प्लीज 2 मिनिटांसाठी तुझे प्रश्न बाजूला ठेव. ऑलरेडी ते निघालेत. आपल्याला वेळ खूप कमी आहे तर लवकर आवरायचंय प्लीज. अगं पण अनामिका वाड्यावर राहते ना, मग तिथे घेऊन जाऊ दे ते लटांबर. इकडे कशाला. मॅन प्लीज थोडा वेळ प्रश्न नको ना विचारूस. हा आजी तू तरी मदत कर ना प्लीज. काय मदत करू? ओके घर क्लीन करायचंय. बाटल्या भरून ठेवायच्यात पाण्याच्या. ते आले की मी चहा करते आणि मग बाहेर ना काहीतरी खायला मागू. अगं पण गावाकडचे आहेत ना ते लोक. हो बाहेरून कशाला ग? मी करते ना काहीतरी पुणेरी मस्त खायला घालूया त्यांना. I love you. अगं सावकाश. बाबा 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 गैरा भारी बंगला शे रे भाऊ. मग काय अहो, इंटिरियर डिझायनर कडे काम करतो मी. आमच्या अनामिका मॅमचा बंगला आहे, भारी असणारच. बरं नाना, तुम्ही बेताने बोला बरं का. पुण्याची मंडळी आहेत, त्यांना तुमची जळगावची स्टाईल झेपणार नाही. तू घाबरे, काळजी करू नका. गैरी डेंजर मालदारी ती खस्तुनी मॅडम. अहो नाना काय बोलताय तुम्ही. आत गेल्यावर असं मालदार मालदार बोलू नका काय. त्यांना वाटेल डल्ला मारायला आलोय आपण. अरे बघ तू काही तर जावं वंशाला आला का रे? हा मला सांगून राहिला. लागली आता वाट. आई नानांनी हिला असं बघितलं तर सगळं इम्प्रेशन खालास. आता काय करायचं. जमल्यास एक काम करा, त्यांना घरात घेण्याआधी हातपाय धुवून शुद्ध करा, मगच त्यांना आत घ्या. त्याशिवाय इथे तिथे बसू देऊ नका. या घरात पैसा माझ्या मुलीच्या कष्टाचा येतो, लक्षात असू द्या. नील कोण होणार रे? तुला मॅडमचे का? काही काय नाना, मॅम नाही आहेत त्या. मग मॅमच्या आई आहेत. नाईस टू मीट यू. अरे बापरे नील, तू मोठा झाला नाही की असंच घर बांध बर का. या बसा ना, बसा. उभे का? बसा. मॅडम शे. अहो नाही, या अनामिका मॅमच्या आई आहेत. अरे मग तुम्ही मॅडम कोण शे? तुम्ही दमला असेल ना, थांबा मी पाणी घेऊन येतो. फार गुणी आहे हो मुलगा तुमचा नील. आम्हाला तर तो आमच्या घरातल्यासारखाच वाटतो. अनामिका सुद्धा अगदी त्याला घरातल्यासारखं वागवते. अहो इतका प्रामाणिक, सालस, हुशार मुलगा हाताशी असल्यावर आणखी काय पाहिजे हो. शिवाय त्याचे आई वडील म्हणजे तुम्ही बाहेरगावी असता, त्यामुळे त्याला हे घर ना आपल्या घरासारखंच वाटतं. आणि आम्हालाही खूप बरं वाटतं ते पाहून. सांगत असतो तो फोनवर खूप चांगल्या मॅडम आहेत म्हणून. तुम्ही चहा घेता का कॉफी करू? आजी तुम्ही काही बी करा हो. हा आमच्या पोराच्या मॅडम आहेत तुम्ही. आमच्या लेकराला सांभाळता तुम्ही. का साधी गोष्ट आहे का? ये रे तेल बस. मी सगळ्यांसाठी चहा टाकलाय, चालेल ना? हाय काय तुम्ही मॅडमची का रे? मी इथली बदली. अहो नाही ना, ही राधा आहे, मॅमची मुलगी. अरे मग मॅडमला भेटायला घेऊन आला का त्यांच्या खानदाला रे? मॅम मुंबईला गेल्यात कामानिमित्त. पण राधा पण माझ्याबरोबरच काम करते माझ्या ऑफिसमध्ये. हाय. नाही म्हणजे मालकीनच झाली ना आता. तिच्या आईची कंपनी म्हणजे ही पण मालकीन आहे. हा नाही नाही तसं नाहीये. मॅमनी तिला पण माझ्यासारखीच नोकरी करायला लावली आहे. मावशी मी नीलला नेहमी हे सांगत असतो का आपली भाषा ही आपली भाषाच असती. माणूस ह्याच मातीत जन्मतो आणि ह्याच मातीत जातो. हा आणि आमच्या जळगावला असं हलक्यात घेऊ नका बरं का. आमचं शहर म्हणजे सेवा कृषी केंद्र आणि शुद्ध सोन्याला तर लय प्रसिद्ध आहे. आमचं जळगाव म्हणजे ते मराठवाड्याचं प्रवेशद्वार आहे, प्रवेशद्वार. आणि आमच्या ते बाई ना बाई त्यांनी तर कविता 7 समुद्राच्या पल्याण घेऊन गेल्या. म्हणून तर तो बा सगळ्यांना आयराणीचा कसा तो
गोड वाचा खायला मिळायला लागला ना. हा मग नाना ऐका ना, अरे राहू दे रे नील, बोलू दे ना त्यांना. किती गोड वाटतंय ऐकायला. तिथल्या भाषेचा आपल्याला अभिमान नको का वाटायला मग. काकू चहा घ्या, घ्या ना नाना. काय ग पोरी, तुझे उरले सुरले कपडे गेले कुठं? हा आमच्याकडे असे चवणे बावणे कपडे घातलेले चालत नाही बरं. हा सांगून ठेवतो. नील, तुझे बाबा किती अपमान करतात माझा. माझ्या स्वातंत्र्यावर घाला घालू बघतायत, मला बंधनात टाकतायत ते. आपलं प्रेम गेलं खड्ड्यात.